येणाऱ्या 18 जून 2026 रोजी होणाऱ्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणुकीसाठी सामोरं जात असताना पुणे मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी ही आमची आग्रही मागणी आहे. महायुती म्हणून आम्ही जरी सत्तेत असलो तरी महायुतीचे सूत्र आहे की ज्या मतदारसंघामध्ये ज्या पक्षाची मतदार संख्या अधिक आहे त्या पक्षासाठी ती जागा सोडायची. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात जवळपास 805 मतदारसंख्या असून त्यामध्ये 345 मतदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे. भाजपचं 304 च्या आसपास मतदान आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचं 60 च्या आसपास मतदान आहे. काँग्रेसचं 18 च्या आसपास मतदान आहे व अपक्ष आणि इतर अशा प्रकारचं मतदान या मतदारसंघात आहे. त्यामुळं मतदारसंख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भाजपपेक्षा जवळपास 40 मताच्या आसपास जास्त असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला यावी ही आमची आग्रही मागणी आहे. या मतदारसंघामधून मी स्वतः आग्रही उमेदवारीसाठी इच्छुक असून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार, युवक नेते आणि खासदार पार्थ पवार व महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे उमेदवारीसाठी मागणी केलेली असून गेली 40 वर्ष स्वर्गीय अजित पवारांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या नेतृत्वाखाली ही जिल्ह्यातील व राज्यातील संघटना बांधण्याचं काम मी केलेलं आहे. पक्षाचा अध्यक्ष म्हणून 8 वर्ष काम केलेलं आहे. युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून 10 वर्ष काम केलेलं आहे आणि गेली 12 वर्ष प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष आणि समन्वयक म्हणून काम करत आहे. पक्ष संघटनेतलं एवढं प्रचंड योगदान, त्याचप्रमाणे या परिसरातील सगळ्या संस्था, पुणे महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, या सगळ्या संस्थांच्या निवडणुकीमध्ये मोलाचा सहभाग घेऊन या परिसरातील सर्व संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात घेण्याचं काम आम्ही सगळ्या संघटनेच्या माध्यमातून मंडळींनी केलेलं आहे. त्यामुळं पक्षात अनेक इच्छुक आहेत, परंतु त्यामध्ये सर्वात ज्येष्ठ काम कोण आहे, त्याचं काम कुणाचं जास्त आहे याचा पक्षाने मूल्यमापन करावं आणि मला उमेदवारी द्यावी ही माझी आग्रही मागणी आहे आणि तशी मागणी मी पक्षश्रेष्ठीकडे मांडलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.